नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूबमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे आता काही महिलांचे हप्ते आता कायमचे बंद झालेले आहेत. हा मित्रांनो, बहिणींना इथून पुढे आता हप्ता मिळणार नाही. त्यांचे कायमचे हप्ते आता बंद झालेले आहेत. ते नेमके कोणत्या महिलांचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन जी.आर. आलेला आहे, त्यामध्ये बदल करण्यात आले आहे. त्या बदलनुसार आता जे लाडक्या बहिणी आहेत त्यांचे हप्ते आता कायमचे बंद झालेले आहेत. चला तर मग आपण नवीन जी.आर. मध्ये काय सुधारणा करण्यात आलेली आहे आणि कोणत्या महिलांचे हप्ते हे कायमचे बंद झाले आहेत किंवा होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मग आपण आता जी.आर. पाहूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, चला तर मग आपण तो जो जी.आर. आहे ते जी.आर. आता पाहूया. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारणाबाबतचा जी.आर. आहे. योजनेतील सुधारणा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नेमकं जी.आर. मध्ये काय दिलेलं आहे ते देखील आपण खाली पाहणारच आहोत. यामध्ये तुम्ही पहा मित्रांनो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा शासन निर्णय 28/6/2024 मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. नेमकी आता ती सुधारणा काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर याआधी मित्रांनो कसं होतं की त्या नियमामध्ये योजनेचे लाभार्थी कसे असायचे, महाराष्ट्रातील राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असायच्या. त्याचबरोबर आता बदल काय करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला हा या योजनेतील पहिला बदल आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील बदल राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. तर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला ही यामध्ये बदल असणार आहे. त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याचे पात्रतामध्ये काय बदल असणार आहे. तर किमान 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. परंतु त्यानंतर बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये की किमान 21 वर्ष पूर्ण ते 65 वर्षापर्यंत, म्हणजेच 21 ते 65 वर्षापर्यंत यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो चौथा जो बदल आहे तो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. परंतु त्यामध्ये बदल काय करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. हे यामधील बदल आहे मित्रांनो. याआधी पात्र ठरणार नाहीत असे दिले होते, परंतु आता पात्र ठरतील असं दिलेलं आहे. त्यानंतर पुढील बदल पहा मित्रांनो. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती अपात्र होती. परंतु आता बदलनुसार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ही
आता अपात्र असणार आहे मित्रांनो. असा यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ज्याच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, तो तो योजनेचा अपात्र ठरणार होता. परंतु आता येथील अपात्रतेची अट वगळण्यात येत आहे. ही अट या ठिकाणून आता नवीन जी-आर मध्ये वगळण्यात आलेली आहे मित्रांनो. नाहीतर आधी 5 एकर जमिनीपेक्षा जास्त जर लाभार्थ्याजवळ जमीन असेल, तर ती महिला लाभार्थी किंवा त्या कुटुंब हा या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार होता. त्यानंतर पुढील सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, त्यानंतर या 6 नंबरमध्ये 7 नंबरमध्ये जे बदल करण्यात आलेला आहे तो बदल म्हणजे महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. हे यामधील बदल आहे मित्रांनो. त्यानंतर जे शेवटचा आणि 8वा बदल आहे तो सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सक्षम प्राधिकारी यांचे दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, ज्यांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य होते, 2.50 लाखापर्यंत. तर त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य. तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. जर तुमच्याकडे पिवळे तथापि केशरी रेशन कार्ड असेल तर या उत्पन्नाच्या दाखल्यामधून तुम्हाला सूट देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही अपात्रतेची काही यादी या म्हणा किंवा तक्ता म्हणा या योजनेतून अपात्र होण्याची जी नवीन सुधारणा करण्यात आलेली होती हे तुम्हाला वाचून दाखवली आहे. जी-आर देखील दाखवलेला आहे मित्रांनो. त्यानुसार तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा हप्ता येत आहे का हे तुम्ही पहा. तर यानुसार देखील तुमचा हप्ता जर येत नसेल तर तुम्ही नजीकच्या कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन महिला व बाल कल्याण विभाग यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता की आमचा जो मुख्यमंत्री लाडकी बहीणचा हप्ता का येत नाही याबद्दलची चौकशी केल्यास तुम्हाला तेथे संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात येईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओमध्ये विचारा, त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.